बातमी पुण्यातने सिंहगड रोड परिसरात भर दिवसात दरोडा टाकण्यात आलेला आहे। बंदुकीचा धाक दाखवून 25 ते 30 तोळे सोनं लुटलंय। विशेष म्हणजे दरोडा टाकणाऱ्यांकडील बंदूक ही खेळण्यातली होती। सिंहगड रस्त्यावरती असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात हा दरोडा पडलाय। ही घटना नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या धायरी परिसरात घडली आहे। अगदी दिवसा ढवळ्या इथे हे लोक आले। सोने खरेदीच्या बहाण्याने ते दुकानात शिरले। दुकानदारावरती खोटी बंदूक रोखली आणि तब्बल 25 ते 30 तोळे सोनं त्यांनी लुटून नेलेलं आहे राजरोसपणे। कोणालाही संशयही आलेला नाही। 3 जण इथे आलेले होते। डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क अशा अवस्थेत ते आले। दुपारी 2:30च्या सुमारास ते या दुकानामध्ये शिरले। सिंहगड रस्ता परिसरामध्येच हे एक सोने चांदी व्यापाऱ्याचं दुकान आहे आणि त्या दुकानात आजूबाजूला रहदारी आहे। लोक येतात जात आहेत आणि अशाच अवस्थेत ते शिरले। खेळण्यातली बंदूक रोखली आणि दुकान मालक जो आहे त्याच्याकडनं तब्बल 25 ते 30 तोळ्यांचं सोनं मात्र अगदी सही सलामतपणे लुटून नेलेलं आहे। ही घटना काही मिनिटांमध्येच घडलेली आहे। साधारण 14:38 म्हणजे 2:38ला ते आत गेले आणि 2:40 पर्यंत ते बाहेरही आलेले होते। 2च मिनिटात त्यांनी तब्बल 25 ते 30 तोळे सोनं लुटलेलं आहे।